आपण ही दृश्य बघत आहोत। आशा भोसले यांचं पार्थिव ब्रिज कँडी रुग्णालयातून आता निवासस्थानाकडे रवाना झालेलं आहे। ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार केले जात होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालेला आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि त्यांचं पार्थिव आपण बघतोय ब्रिज कँडी रुग्णालयाकडून निवासस्थानाकडे रवाना झालेला आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालंय। संपूर्ण राज्यासह देशावरती शोककळा पसरलेली आहे। उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शिवाजी पार्क या ठिकाणी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। आशा भोसले यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि ही आपण दृश्य बघत आहोत। आशा भोसले यांच्यावरती खरं तर ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि सध्या त्यांचं पार्थिव आता ब्रिज कँडी रुग्णालयातून निवासस्थानाकडे रवाना झालेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय। आशा भोसले यांचं पार्थिव ब्रिज कँडी रुग्णालयातून आता त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालेलं आहे। उद्या शिवाजी पार्क या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सर्वांकडूनच संवेदना व्यक्त केल्या जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग संपूर्ण चित्रपटसृष्टी, गायनसृष्टी। अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघत आहोत। आशा भोसले यांचं पार्थिव ब्रिज कँडी रुग्णालयातून आता निवासस्थानाकडे रवाना झालेलं आहे।